नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती जी के आपण घेऊन येतो विद्यार्थी मित्रांनो। डेली 2 व्हिडिओ येत असते आपले, सकाळी 10 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता। दोन्ही व्हिडिओमध्ये 40 प्रश्न असतात, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न असतात आणि पोलीस भरतीचा पेपर होतपर्यंत आपले 10,000 प्रश्न आपल्याला रॅपिड फायरमध्ये संपवायचे विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आपण पूर्ण फ्रीमध्ये 10,000 प्रश्न तुम्हाला देणार आहो विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी चॅनलशी जुळून राहा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे टेलिग्रामची। तर पहा, पहिला प्रश्न, नारायणगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मोर। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कोठे आहे? उत्तर आहे अंबाझरी, नागपूर येथे। ठीक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे परभणी। पुढील प्रश्न पहा, भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधले जाते? उत्तर आहे ॲडमिरल। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे राजाराम मोहन राय। पुढील प्रश्न, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण? उत्तर आहे पोर्तुगीज, आणि सुरुवातीला येणारे सुद्धा पोर्तुगीज आहे। पुढील प्रश्न, 1857चा उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे नानासाहेब पेशवे। पुढील प्रश्न, अमृतानुभव या ग्रंथाचे रचनाकार कोणी केले आहे? तर संत ज्ञानेश्वर। पुढील प्रश्न पहा, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो? उत्तर आहे ई। पुढील प्रश्न पहा, हवेमध्ये ऑक्सिजनचे वायूचे प्रमाण किती आहे? तर 21% इतके आहे। त्यानंतर बघा, कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? उत्तर आहे रबर। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, युरियामध्ये कोणता अश्व आढळतो? उत्तर आहे नत्र। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? उत्तर आहे युरेनियम। पुढील प्रश्न पहा, गोबर गॅस संयंत्रामध्ये कोणता वायू मिळतो? तर उत्तर आहे मिथेन। पुढील प्रश्न पहा, सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशा मोजते? उत्तर आहे केजी मीटर क्यूबमध्ये। पुढील प्रश्न पहा, चुनखडी खूप उष्णता दिल्यास कोणता वायू बाहेर पडतो? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड। पुढील प्रश्न पहा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे नाना सिंह पाटील यांनी। ठीक आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे? उत्तर आहे बेलसाट। ठीक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? नक्षल बिमोडसाठी। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पुणे। पुढील प्रश्न पहा, भारतातील नद्या जोड योजना काय म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे अमृत क्रांती। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? उत्तर आहे लातूर। पुढील प्रश्न पहा, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे राजाराम मोहन राय यांनी। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे? उत्तर आहे महासागर। त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, कुलोम हे कशाचे एकक आहे? उत्तर आहे विद्युत प्रभार। पुढील प्रश्न पहा, लिंबाच्या रसात कोणता ॲसिड असतो? उत्तर आहे सायट्रिक। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार असते? कार्बन डायऑक्साईड। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, अंड्यातील कोणता भाग प्रमुख प्रथिने असतात त्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? तर उत्तर आहे पांढरा बलक। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, वस्तूचे वजन सर्वात जास्त कोठे असते? उत्तर आहे पृथ्वीच्या ध्रुवावर असते। ठीक आहे, कारण की तिथे सर्वात चांगला आराम असतो। त्यानंतर बघा, पुढील प्रश्न पहा, बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणत्या दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? उत्तर आहे दूरदृष्टी दोष। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? उत्तर आहे बुट्टीबुरी। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहे? AL हॅल्यूम। त्यानंतर बघा, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? उत्तर आहे आचार्य विनोबा भावे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, भारताचा मध्यबिंदू 0 मैल कुठे आहे? उत्तर आहे नागपूर। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे सिकंदराबाद।
पुढील प्रश्न पहा, ऊर्जा मापकचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? उत्तर आहे जूल. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभिकचे वय शोधण्यासाठी कोणता कार्बन वापरतात? कार्बन डेटिंग पद्धत वापरतात, तर त्याला म्हणतात C14. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात त्याच्यावर? तर गॅमा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? उत्तर आहे रक्तक्षय. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जमिनीवर ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरणे शोषून घेतात? उत्तर आहे अवरक्त. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली 2 व्हिडिओ टाकतो आहे आणि दोन्ही याच्यात 40 प्रश्न आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्ही हे पूर्ण पाठ करून ठेवा. तुम्हाला 80% प्रश्न तुम्हाला याच प्रश्नामधून पाहायला मिळणार आहे, कारण की पेपरच हा पोलीस भरतीमध्ये 80% हा रिपीट होत असतो. फक्त 20% प्रश्न हे वेगळे येत असतात. तर 80 मार्क तुम्हाला जर 100% घ्यायचे असेल तर आपला व्हिडिओ तुम्हाला डेली 4 ते 5 वेळा तो पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण प्रश्न पाठ करायचे, कारण की आपण जे पण प्रश्न देतो आहे ते रिपीटेड प्रश्न आहे, खूप वेळा विचारण्यात येते.